भर पावसात दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे आमरण उपोषण. अनुदानित शाळांतील बेकायदेशीर फी विरोधात कारवाईची मागणी. शिरोळ तालुक्यातील काही अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे भरमसाठ फी वसूल केली जात असल्याचा आरोप करत दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भर पावसात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष संग्रामसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाकडून अनुदान मिळूनही काही शाळांकडून गरीब, दलित, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नियमबाह्य पद्धतीने भरमसाठ फी आकारली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणातील संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, संस्थांचे अध्यक्ष यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पालकांकडून वसूल करण्यात आलेली अतिरिक्त फी तात्काळ परत करण्यात यावी. तसेच शासनाच्या फी नियमांची कठोर अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी बोलताना राज्याध्यक्ष संग्रामसिंग राजपूत म्हणाले की शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल. शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवण्यासाठी हा लढा सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला. भर पावसातही आंदोलनकर्त्यांनी ठामपणे उपोषण सुरू ठेवत प्रशासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. आज दिनांक 8 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटना यांच्यातर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन करण्याचं धोरण असे होते की शिरोळ तालुक्यात असू दे किंवा प्रामुख्याने जयसिंगपूर शहरात ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्या पोरांच्याकडून भरमसाठ पद्धतीने डोनेशनच्या नावाखाली पैसे घेत आहेत. RTI ॲक्टनुसार 1ली ते 8वीच्या पोरांना मुलांना की काय आहे की बाबा शिक्षण मोफत देणं गरजेचं आहे. तर या ज्या संस्था ज्या शाळा आहेत त्या मुलांच्याकडून 1100 रुपये, 1500 रुपये, 1900 रुपये अशा नावाखाली फी आकारली जाते. फी सोडून डोनेशन आकारलं जातं. अशा तऱ्हेने पूर्ण शिक्षकांमार्फत किंवा पूर्ण संस्थेमार्फत पालकांची लूट चालू आहे. तसेच आता RTI ॲक्टनुसार काय केलं माहिती का, एक शिक्षक 60 मुलांच्या मागे एका वर्गात चालतो. पण डोनेशनच्या नावाखाली पैसा भरपूर मिळवण्याच्या अनुषंगाने 60, 80, 90 मुलं एका वर्गात बसवली जातात आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एकच शिक्षक असेल आणि ती मुलं एका बेंचवर तिघे बसत असतील तर अशा मुलांना हे शिक्षक शिकवणार कसे? अशामुळे या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही आहे आणि हे शिक्षक मुलांना काय शिकवतात कसं कळणार आहे? तर माझं एवढीच ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे की बाबा अशा या संस्थेच्या मुख्याध्यापकांच्यावर लवकरात लवकर या प्रशासनाने कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेने यात प्रामुख्याने लक्ष करून त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे.